नमस्कार, मी दीपक साळुंखे. जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज. कावळा बोलतो पण मूड आल्यावर पालनकर्त्यांचा दावा. आपण कावळा पाहिला आहे, तो जंगलामध्ये किंवा माणसापासून काही अंतर दूरवर. परंतु असाच एक कावळा चक्क घरामध्ये पाळला आहे आणि तो चक्क माणसासारखा बोलतो. गारगाव तालुका वाडा जिल्हा पालघर येथील मुकणे या कुटुंबाने 3 वर्षापासून कावळा पाळला आहे. गेल्या 2 महिन्यापासून तो काल्या नावाचा कावळा काका, बाबा, बाबा आहे का, हाट असे शब्द बोलत आहे. सर्व सोशल मीडियावर याचे प्रसारण झाले आहे. आज सोमवार दिनांक 31 मार्च रोजी आम्ही प्रत्यक्ष मुकणे कुटुंबियांची भेट घेऊन कावळ्याच्या बोलण्याबाबत खात्री केली. मात्र कावळा हा मूड आल्यावरच बोलतो असे कावळ्याच्या पालनकर्त्या सौ मुकणे यांनी सांगितले. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि वाडा तालुक्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर हे गारगाव गाव आहे. आणि या गावामध्ये एक पाळीव प्राणी आहे, जो कावळा, जो माणसाच्या सहवासात कधी राहत नाही. असा कावळा बोलतो अशी ह्या 8 ते 10 दिवसात मोठ्या माध्यमांद्वारे, प्रसिद्धी माध्यमांद्वारे सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि वस्तुस्थिती आहे असं पाहायला मिळालेलं आहे. म्हणून आम्ही प्रत्यक्षात या कावळा ज्या ठिकाणी बोलतो, ज्यांच्या घरी कावळा आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि त्या कावळ्याच्या ज्या मालकीण आहे, ज्यांनी कावळा सांभाळला लहानपणापासून, त्यांना काही प्रश्न विचारतोय. ताई, तुमचं नाव काय? सुवर्णा मंगल्या मुकणे. हा कावळा तुम्हाला कधीपासून कुठे भेटला, काय? तो झाडाखाली पडलेला होता, बारीक होता ते. कोणत्या ठिकाणी म्हणजे? इकडे बाजून झाड आहे ना, अच्छा. तिकडं. तर तो तुम्ही पोरांना दिसला आमचे, काही आणला विचून ना. मग बारीक होता ना तो, त्याही खाऊ बिऊ घालून त्याला ना वाढवला, मोठा केला. मोठा केला. मग नंतर आता हा साधारण किती वर्षाचा असेल? किंवा यंदाचा याला तिसरं वर्ष तुमच्या घरी आहे. मग तुम्ही याला खायला प्यायला वगैरे काय घालता? खायला काय घालता? आम्ही खातात त्याच खात होतो, भात भाजी काय खाऊ, पोरा आणि त्यात बिस्किटा. साधारण हा बोलायला कधीपासून लागला? बोलायला आताच लागला तो, 2-2.5 महिने झाले. तुम्ही त्याला प्रश्न विचारता का? तो आपल्या स्वतःहून काही बोलतो शब्द? नाही, स्वतःहून बोलतो तो. तुम्ही प्रश्न विचारून आम्ही बघितला? विचारला तरी पण उत्तर देतो का उत्तर? मग आता तुमच्या म्हणजे तो मांडीवर कावळा आहे, तर आता तुम्ही प्रश्न विचारला तर तो बोलू शकतो नाही, का? आता नाही. तो त्याच्या मूड मध्ये असल्यावर तो मग बोलतो. तो बोलायला लागला ना, मग आम्ही त्याला काय विचारला का तो मग बोलतो. मग त्याला मूड कधी येईल? येतो कधी पण. आता तिथं जाईल ना तो, का तो तिथं एकटाच असल्यावर मग तो बोलल, आम्हाला आवाज देईल असा. पण आता तुम्ही त्याला विनंती ते करा, बघा. तसा नाही तो बोल. नाही, हा कावळा जो आहे तो तुम्हाला काय वाटतंय की तुमचे पूर्वज असू शकतील म्हणून तुमच्या घरी आला, असं काय तुम्हाला काय शंका किंवा काय हे वाटतंय का? कोण तुमचे आजोबा, तुमच्या मिस्टरांचे आजोबा किंवा तुमचे दीर, कोण असं तुम्हाला वाटतंय की तो पूर्वज म्हणून त्यांची भेट झाली, असं कोण वाटतंय तुम्हाला? ते आजोबा म्हणजे तुमच्या घरवाले मिस्टरांचे आजोबा ते असावेत असं तुमचा संशय आहे. आजोबांचं काय नाव तुमच्या? जीवा. पूर्ण काय? जीवा काय? जीवाधनजी मुकणे. जीवाधनजी मुकणे म्हणजे तुमच्या पतींचे आजोबा. मग त्यांच्या नावाने कधी तुम्ही हाक मारली का याला? नाही. नाही का? माझे याला हाक मारली तर त्याला आम्ही सकाळी विचारला का तू आमचा पांडू आहेस का, त्याने हो सांगला. बरे, तू यांचा पांडू आहे का? कावळेजा बोलतो का तू आमच्याजवळ? तुझा मूड येईल का आता? का रे कावळेजा? मूड येण्यासाठी त्याला कुठे सोडावं लागतं परिसरात? कुठल्या जवळपासच्या? कुठे पण बोलतो. मग साधारण कितीच्या दरम्यान बोलतो असं काय तुम्ही सांगू शकता? 9:30, 10, 11 वाजेपर्यंत बोलतो तो. सकाळचे, संध्याकाळचे पण 4-5 वाजेपर्यंत बोलतो. मग याला तुम्ही स्पर्श करता का दुसरी माणसांनी स्पर्श केला तर? दुसरी नाही, दुसऱ्यांना टोमकते तो टोचतो दुसऱ्यांनी स्पर्श केल्यावर. आता मी बघू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मग टोचतोय. पण कावळा हा स्पर्श केल्यानंतर अशुद्ध मानला जातो. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुमच्या सतत तो अंगाखांद्यावर खेळतोय तुमच्या पतींच्या, तुमच्या, तर तुम्हाला ते अशुद्ध आहे असं वाटत नाही का कावळा? नाही. काय त्याचं वाटत नाही अशुभ?
तर मंडळी हा कावळा सध्या आम्ही आलो त्या ठिकाणी त्यांच्या घरी, परंतु काय आता तो बोलत नाही, तो आता त्याला मूड नाही असं त्यांच्या मालकीने सांगतायत. तर आपण कावळ्याविषयी आपण जर पाहायचं झालं, कावळ्याचा इतिहास जर किंवा कावळ्याविषयी आख्यायिका जर सांगायची झाली, तर आपल्याकडं जे मृत व्यक्ती होते आणि ती मृत व्यक्तीचा जो विधी अंतिम विधी केला जातो, उत्तर कार्य ज्याला बोलतात, तर त्या उत्तर कार्याच्या ठिकाणी जे आपण पिंड बनवतो, पिठाचे पिंड, आणि ब्राह्मण पिंड बनवून ते पिंड कावळा शिवण्यासाठी ठेवतात अशी आख्यायिका आहे. आणि तो कावळा त्या पिंडाला शिवला की तो मृतात्मा, तो जो मृत व्यक्ती सद्गतीला जातो अशी आख्यायिका आहे. म्हणजे तो तो आत्मा तृप्त होतो आणि त्या पुनर्जन्मी त्याला पुनर्जन्म भेटतो अशी आख्यायिका आहे. तर असा हा कावळा यांच्या घरी आज आपण प्रत्यक्षात पाळलेला तो पाहायला मिळतोय. तर आम्ही त्यांना विचारत होतो की हा आता बोलू शकतो का, परंतु त्याला मूड नाही त्या कावळ्याला असं त्या मालकीन सांगतायत. आपण थोडा वेळ थांबून बघूया नंतर तो बोलतो का. धन्यवाद.